मंडळी, माझा नमस्कार. माझं नाव गौरव शर्मा आणि आजची सभा आपण पत्रकार परिषद एका विशेष कार्यामुळे आपण लावली आहे. आणि खास आमच्या आजच्या या पत्रकार परिषदेत एक लहानसा मुलगा तुम्हाला दिसत आहे. त्याचं नाव आदिकृष्ण शर्मा. तो माझा मुलगा आहे, 4 वर्षाचा. आणि तो विषय लहान मुलांसंदर्भातला आहे, म्हणून मला वाटलं की आज आपण त्यालाही मंचावरती बसवूया. So Adi Krishna, how are you doing? Okay, let's start the conference. Thank you. So come here, come here. Sorry. आपल्या सर्वांना ठाऊक असेल, आपल्याकडे या आझाद मैदानात, हे आझाद मैदान एक ऐतिहासिक मैदान आहे. याला हिस्टॉरिकल दर्जा आहे, सरकार मान्य. या मैदानात नॉर्थ एंड वरती एक संस्था आहे, ज्या संस्थेचं नाव आहे मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन. ही मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन ज्या नावाने आपण तिला ओळखतो, ह्याचं ऍक्च्युअल नाव जे होतं, म्हणजे याचं ओरिजिनल नाव जे आहे, जी आपण सुरुवात केलेली, त्याचं नाव होतं द बॉम्बे हायस्कूल एथलेटिक असोसिएशन. पण कालांतराने थोडेफार पदाधिकारी चेंज होत गेले आणि त्या पदाधिकाऱ्यांपैकी त्यांची मनशा अशी झाली की आपण या संस्थेचा वापर करून कसा आपण पैसा गोळा करू शकतो. मी आपण सर्वांना सेट दिलेले आहेत, त्यात मी सुरुवात करतो की पहिल्या पॅरेग्राफला मी म्हटलंय की आय एम दी मेंबर ऑफ दी सो कॉल्ड मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन. त्याचं एक ID कार्ड आहे, मागे मी तुम्हाला ते लावलेलं आहे. 2018 साली मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन या संस्थेची निवडणूक लागलेली. त्या निवडणुकांमध्ये जूड रॉड्रिग्स ही एक व्यक्ती प्रीस्ट आहे. ते प्रीस्ट आधी गोरेगावच्या चर्चला प्रेयर करायचे, त्यानंतर आता कुठेतरी चेंबूरच्या चर्चला आहे, पण ते या संस्थेत प्रेसिडेंट म्हणून पण आहे. आता जूड रॉड्रिग्स ही व्यक्ती हे कार्य करू शकते का, हे या चौकशी करण्यासाठी मी गेलेलो कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांना भेटायला. तर तिकडे मला फादर डॉमिनिक सावियो भेटले. फादर डॉमिनिक सावियोंना मी विचारलं की कुठलाही व्यक्ती जर प्रीस्ट असेल तर ते प्रीस्टचं काम काय आहे. तर त्यांनी म्हटलं की आमचे कुठलेही प्रीस्ट असतात ते चर्चमध्ये प्रेयर करतात, त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलीही जबाबदारी ते घेऊ शकत नाही. त्यांचा एक स्वतःचा बनवलेला नियम आहे, त्यात हेही ते सांगतात की कुठलाही प्रीस्ट स्वतःच्या नावावर जागा विकत घेऊ शकत नाही. तोच प्रीस्ट कुठे डायरेक्टरशिप घेऊ शकत नाही, चेअरमॅनशिप घेऊ शकत नाही. अ प्रीस्ट इज सपोज टू प्रे इन द चर्च. तर मी म्हटलं सर असं होत तर नाहीये. इन आवर केस जूड रॉड्रिग्स ही व्यक्ती आमच्या मुंबई स्कूल स्पोर्ट्स वरती गेले 15 वर्ष गावीच आहे. मग डॉमिनिक सावियोंनी आम्हाला सांगितलं की दुर्दैव आहे, पण आमच्याकडे चर्चमध्ये प्रेयर करायला प्रीस्ट कमी आहेत, म्हणून आम्हाला त्याला झेलावं लागतो. असे त्यांचे माझे संवाद होते. असो, पुढे महत्वाचा विषय असा की जेव्हा इलेक्शन्स त्यांनी लावले तर मी गौरव शर्माचा एक पॅनल आम्ही तिकडे घेऊन आलो. तिकडे 21 प्रकारचे वेगळे स्पोर्ट्स खेळले जातात. त्यात सगळ्या स्पोर्ट्ससाठी मी माझे नॉमिनीज दिले. मी स्वतः चेअरमॅन पदासाठी तिकडे उभा राहिलो. पण तेव्हा मला कळालं की जूड रॉड्रिग्स ही जी निवडणूक आहे, इलेक्शन आहे, ते अनअपोज्ड करत आहे. आणि गेली कित्येक वर्ष तो या निवडणुका अनअपोज्ड लावायचा आणि अनअपोज्ड निवडून पण यायचा. आणि त्याला जो व्यक्ती हवा असेल तो सेक्रेटरी बनायचा, त्याला जो व्यक्ती हवा होता तो त्याला खजिनदार बनवायचा. तर मी धर्मादाय आयुक्तामध्ये धाव घेतली. धर्मादाय आयुक्ताला जेव्हा मी विचारलं की मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन या नावाची संस्था तुमच्याकडे रजिस्टर आहे का, तर माझ्या सरप्राईज साठी मला हे कळालं की संस्था आमच्याकडे नोंदणीकृत नाही. आता जर संस्था नोंदणीकृत नाही तर भारतातल्या सर्वात रिचेस्ट कॉन्स्टिट्युन्सी दॅट इज साऊथ मुंबई. साऊथ मुंबई इज द रिचेस्ट कॉन्स्टिट्युन्सी ऑफ इंडिया. त्यात पण आझाद मैदानचा साधारण 2 एकरची ती लँड असेल, त्याच्यावरती हे 6 लोक बेकायदेशीर ताब्यावरती आहेत. आता बेकायदेशीर ताबा म्हणजे कसा, 2016 साली या मैदानाची लीज संपुष्टात आलेली. आता लीज संपल्यानंतर आज झाले की 7 वर्ष ते त्या मैदानातच आहे आणि त्याचा कारभार सुरू ठेवलेला आहे. यात मी तुम्हाला जर सगळ्यांकडे सेट असेल तर प्लीज तुम्ही
चेक करा की इलेक्शनच्या टायमाला जेव्हा मी सांगितलेलं की मुंबई स्कूल स्पोर्ट रजिस्टर नाही, तर जूड रॉड्रिग्सने टाइम्स ऑफ इंडियाला एक स्टेटमेंट दिलेली की MSSA is very much registered under the Charity Commissioner's office. All these claims are being raised by the people who just want to disturb the election process. तर हे जे बोलतोय की डिस्टर्ब द इलेक्शन प्रोसेस, तो माझ्या संदर्भातला विषय बोलत होता. कारण तुम्ही जर त्याच्या मागे जाल, पेज नंबर पेज नंबर मिस झालं, सॉरी. तर एक मिनिटेचं आर्टिकल आहे, मागे दिसेल MSSA इलेक्ट्रल प्रोसेस क्वेश्चन बाय द कॅन्डिडेट्स. म्हणजे मी तिकडे आहे आणि माझ्यासोबत एक महिला दिसत आहे, पूनम खेरनार. म्हणजे तुम्ही विचार करा, मुंबई स्कूल स्पोर्ट्सला मेन बॉडीवरती आजपर्यंत कुठली महिला आलेली नव्हती, तरी आम्ही युवा म्हणून पूनम खेरनारला सेक्रेटरीचं पद दिलं होतं. तर आम्ही दोघांनी सगळे पुरावे घेऊन चॅरिटीला गेलो, त्यांना सांगितलं की संस्था सर रजिस्टर नाही आहे तरी इलेक्शन कसे लावू शकतात. तर धर्मादाने आम्हाला सांगितलं की कुठलाही इलेक्शन जर डिक्लेअर झालं असेल ॲज पर सुप्रीम कोर्ट लॉ, आम्ही त्याला थांबवू शकत नाही, तुम्ही आमच्याकडे तक्रारी करा. तर आम्ही तक्रारी केल्या. तक्रारी केल्यानंतर जर तुम्ही पुढे बघाल तर एक निरीक्षक अहवाल तयार झालाय. इंग्लिशमध्ये इन्स्पेक्टर रिपोर्टला म्हणतो आपण. 26/2018चा निरीक्षक अहवाल. त्यात विषय आहे मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन या संस्थेवर कारवाई होण्याबाबत. हे तुम्ही सविस्तर वाचाल तर तुम्हाला नक्कीच कळेल की किती एवढ्या लोकांनी स्कॅन करून ठेवला होता. की या अख्ख्या रिपोर्टमध्ये मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन रजिस्टर नाहीच आहे त्यांनी सांगितलंय, संस्थेने मान्य केलंय. आणि जेव्हा ऑडिटचे पैशाची जी बोलणी केली गेली, त्याच्यात पेज नंबर 3 ला 2016 आणि 17 मध्ये संस्थेकडे 14 करोड रुपये डोनेशन आणि ग्रँट्स म्हणून आलेले. 16 आणि 17ला 14 करोड रुपये आलेले डोनेशन आणि ग्रँट्स म्हणून. आणि ते अचानक 2018 साली 8,26,000 उरतात. म्हणजे एका वर्षात फादर जूड रॉड्रिग्सने हा पैसा कुठे नेला, ऍक्च्युअली मला तो रूट पण माहिती त्यांनी कुठे नेला, ते अजून डिटेल्स मी चॅरिटीला दिलेले आहेत म्हणून आपल्याकडे पुढे रिपोर्ट आलेली त्याची. पण हे एकदम स्पष्ट निरीक्षकांनी प्रॉपर पॉइंट शोधला की 16 आणि 17ला जर 14 करोड होते तर 18ला 8,26,000 कसे उरले, बाकीचे पैसे गेले कुठे. तर बाकीचे पैसे प्रिस्ट फादर जूड रॉड्रिग्सचा एक बंगला आहे कोरलेला अलिबागला, मालाडला 2 मोठमोठ्या प्रॉपर्टी आहेत, त्याच्या बेनामी पण प्रॉपर्टी त्यांनी खूप घेऊन ठेवलेले आहेत. त्यानंतर त्याच पेजवरती लिहिलंय की मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन या नावाची संस्था आपल्याला रजिस्टर नाही. तर पहिलं प्रथम मला हेच म्हणायचं आहे की हा दावा जो त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला केलेला की मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन इज व्हेरी मच रजिस्टर्ड विथ चॅरिटी कमिशनर ऑफिस, हा दावा त्याचा खोटा ठरला या रिपोर्टमुळे. नंतर आपण पुढे बघू. तर पेज 2 ला तुम्ही बघाल तर एक संस्था जेव्हा बनते, कुठलीही संस्था, आपण काहीतरी प्रेस क्लब इज अन ऑर्गनायझेशन, तर प्रेस क्लबला जर बँक अकाउंट ओपन करायचं असेल तर प्रेस क्लब नावाचं बँक अकाउंट ओपन होणार, राईट. म्हणजे त्यांच्याकडे जो पॅन कार्ड आहे, केवायसी ला जो पॅन कार्ड आहे तोच बँक अकाउंट ओपन होऊ शकतो. पण मनी ट्रेल बघा कसं आहे, मनी ट्रेलच्या त्यांनी कसा केलाय. आता याच जाऊया आपण. एक कंप्लेंट कॉपी आहे मला दिसेल, कंप्लेंट ऑफ फ्रॉड फॉर्जरी. त्या सगळ्यांचे थप्पे दिसतील मोठमोठ्या डिपार्टमेंटला आम्ही केलेले. याच्यात जूड रॉड्रिग्स आणि टीमनी मोर देन 10 बँक अकाउंट्स अँड मोर देन 5 FDs ते अजून पण कार्यरत आहेत. अजून पण तो त्यांचा हवाल्याच्या पैशाचा कारभार सुरू आहे. ते तुम्हाला दिसेल. सॉरी मी ऍक्च्युअली नंबरिंग नीट नाही करू शकलो, पण प्लीज जरा बघा. इथे पेज 769 दिसतोय. तिकडे बँक अकाउंट बघा किती आहेत. मुंबई आता एका पॅन कार्ड वरती जेवढे बँक अकाउंट आहेत, प्लीज अंडरस्टँड दिस इज अ व्हेरी सिरियस इश्यू. कारण की आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पण निदर्शनात आणले त्यांचं ATG पण त्या लोकांनी काढून ठेवलाय, पॅन कार्ड पण काढून ठेवलाय. आमच्या एवढ्या मेहनतीमुळे आज ATG त्यांचा कॅन्सल झाला. पुढील कारवाई अजून बाकी आहे. त्यांचे बँक अकाउंट बघा. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन हा एक बँक अकाउंट, त्याचा बँक अकाउंट नंबर पण दिला आहे. दुसरा पण अकाउंट आहे मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन, त्याचा पण बँक अकाउंट नंबर दिला आहे. नंतर काय नाही, मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन डेव्हलपमेंट फंड हा दुसरा बँक अकाउंट, ह्याच्यासाठी पॅन कार्ड पण एकच वापरलाय. नंतर एक्सिलेन्स अवॉर्ड
बँक अकाउंट आहे, त्याचा नंबर आहे 7118. नंतर एक बँक अकाउंट आहे MSSA HDIT स्पोर्ट्स प्रमोशन फंड, त्याचा बँक अकाउंट एक वेगळा आहे. त्यानंतर आहे MSSA क्रिकेट डिपॉझिट. ही जेवढी पण नावं मी घेतोय पत्रकार बंधूंनो प्लीज समजून घ्या, जी पण नाव आहे त्याच्यासोबत वेगळा पॅन कार्ड असणं गरजेचं असतो. या बँक वाल्याबरोबर त्यांची मिलीभगत झाली, त्या लोकांनी एवढे बँक अकाउंट ओपन केले. नेक्स्ट पेज वरती आहे मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन, अजून एक बँक अकाउंट नंबर, मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन त्या नावाचा चौथा बँक अकाउंट नंबर. नंतर MSSA हेरिस शील्ड अकाउंट नंबर. आता हेरिस शील्ड, गाईड शील्ड हे जे मोठमोठे टुर्नामेंट्स आपल्या मैदानात खेळले गेलेले, इथे सचिन तेंडुलकर सारखे मोठमोठे प्रख्यात व्यक्ती इकडनं तयार होऊन गेलेले आहेत. आणि आपलं दुर्दैव असं आहे की ते जेव्हा खेळत होते तेव्हाची टीम चांगली होती, पण या जूड रॉड्रिग्सनी सचिन तेंडुलकर साहेबांचा पण एक लेटर घेतला लिहून आणि तो कलेक्टरला लावलाय. तो मी आज तुम्हाला इथे दाखवत नाहीये, त्याला खूप डॉक्युमेंट असेल ते मी दाखवत नाहीये, कारण की ती खूप चांगले चांगले व्यक्ती यातून घेऊन गेलेले आहेत. उगाच त्यांना या कन्फ्युजन मध्ये मला फुल करायचं नाहीये. तर हेरिस शील्ड, गाईड शील्ड च्या नावाने पण बँक अकाउंट्स आहेत त्यांचे. नंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मरीन लाईन्स. इथे अचानक नाव चेंज झालंय, बॉम्बे स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन. म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं आहे की एकच पॅन कार्ड आहे, त्याचे 15 बँक अकाउंट्स आहेत विथ डिफरंट नेम्स. ह्याचा कॉग्निजन्स अजूनपर्यंत ना आझाद मैदान पोलिसांनी घेतला, ना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी घेतला, ना मंत्रालयाने कुठे घेतलं, ना चीफ सेक्रेटरी ऑफ स्पोर्ट्स यांनी अजून पण याचा कॉग्निजन्स घेतलेला नाहीये. आणि हा मनी ट्रेल अजून पण सुरूच आहे त्यांचा, अजून पण तो थांबला गेला नाही. आता 2019 ची एक ऑडिट रिपोर्ट आहे ती तुम्हाला दाखवतो मी. तिकडे as per the MSSA audit report in 2019, Father Jude Rodrigues purchased the land which is an agricultural land and he became a farmer to purchase a farmer land. मग त्यांनी अलिबागला जाऊन शेतकरी दाखला पण घेऊन आला. आता ती जागा कितीला विकत घेतली? आता 2,05,00,000 as per the bank entries and as per the audited reports that we have got. But very interestingly, ऍक्च्युअल सौदा ती जी लँड विकत घेतली ती नुसती 90,00,000 घेतली. 712 आणि कन्व्हेन्स डीड प्रमाणे आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत. म्हणजे ह्याच्यात 1,15,00,000 त्यांनी डायरेक्ट त्यांचे आपले गबन केले. आता ऍग्रिकल्चर लँड विकत घेतली तर घेतली, पैसा गेला मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनच्या बँक मधनं आणि 712 नाव सोडलं जूड रॉड्रिग्सचं आणि एसबीआय फिगरेडो. म्हणजे आज ती प्रॉपर्टी संस्थेच्या नावाची होणं गरजेचं होतं. ती प्रॉपर्टी संस्थेच्या नावे न होता ते 712 प्रॉपर्टी कार्डवरती स्वतःचं नाव जोडून घेतलंय जूड रॉड्रिग्सने. म्हणजे हे पण एकदम आपल्याला स्पष्ट दिसलं. आम्ही त्या तलाट्याला पण विचारलं, तिथल्या पोलीस स्टेशनला पण सांगितलं, तिथे पण कोणी कॉग्निजन्स घेतलेलं नाही. कारण एकच विषय असा असतो की तो कास्केट घालून तिकडे पोहोचतो आणि बोलतो की आय एम अ प्रीस्ट, मी देवाचा माणूस आहे, मी काय चुकीचं करत नाही. पण हे लोक असे कसे आंधळे होतात, पेपर वाचत नाहीयेत, मी दाखवून दाखवून दमलोय त्यांना. म्हणून माझी पत्रकार परिषद का घेतली की आपल्याला जर 70,000 मुलं यांचं जर भविष्य जर अंधारातून बाहेर काढायचं असेल तर तुमची मला नक्की यात मदत लागणार आहे. पुढे अजून खूप इंटरेस्टिंग पॉइंट्स आहेत. आपल्या मैदानात, हे मैदान आहे महाराष्ट्र शासनाचं, शासनाच्या मैदानात मी 2018 साली 19 BMC स्कूल्स, मुंबईतल्या 19 BMC स्कूल्स म्हणजे कुठल्या असतील त्या कुलाब्यापासून गोरेगाव पर्यंत, आणि त्या अशा लोकवस्तीत आहेत तिथे भन्नाट स्लम आहे, झोपडपट्ट्या आहेत, तिकडे खेळाची मैदानं नाही आहेत, तिकडे कुठल्या तशा सुविधा नाही आहेत की मुलं स्पोर्ट्स मध्ये काहीतरी त्यांना वाव मिळेल. हे शाळेत जातात, शिकतात, पण त्या शाळेत पण तेवढं मोठं मैदान नाहीये. म्हणून मी स्वखर्चाने आय पेड 19,000 रुपीज आणि आय इंट्रोड्यूस अराउंड 19 schools टू मुंबई स्कूल स्पोर्ट्स इन 2018. गोरगरीब मुलांची शाळा, त्याच 19 शाळांचे पैसे मी स्पॉन्सर करून इथे या संस्थेत त्यांना असोसिएट केलं. त्या 19 पैकी एकाही शाळेच्या मुलांना त्या मैदानात ठेवून दिलं गेलं नाही. म्हणजे हे मुलं जूड रॉड्रिग्स मुळे एवढी डिप्राइव्ड आहेत की तो मैदानच शासनाचा आहे आणि शासनाच्या मैदानात शासनाच्या मुलांना खेळायला परवानगी नाही. आता ही एवढं आम्ही गेले 6 वर्ष 2 मिनिस्टर चेंज झाले स्पोर्ट्सचे, तिसरे आता आले, पण त्यांना या डिपार्टमेंटला
स्पोर्ट्स ह्या प्रकारात काही घेणं देणत नाही. आपण या आता जिथे प्रेस कॉन्फरन्स पण सुरू आहे ह्याचे पण बॉस डेप्युटी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स आहेत. आधी मोठे सर होते, आता कोणतरी वेगळे आहेत. त्यांना सांगतो की तुमच्या ढोंगणाच्या बाजूला तुम्ही मैदान आहे, तिकडे एवढ्या चोऱ्या होत आहेत, तुम्ही त्या पकडू शकत नाही, त्यांना तुम्ही बाहेर काढू शकत नाही. तर यापुढे पोरांचं भविष्य काय? 70,000 मुलं जर तिकडे खेळायला येतात हा काही छोटा आकडा नाहीये. आणि इंटरेस्टिंगली तिकडे फक्त धीरूभाई अंबानी चांगली गोष्ट आहे. अंबानी आम्हाला आवडतात कारण की त्यांनी 7 करोड पैशाला दिले. मी तुम्हाला पुढचं पण सांगतो. अमेरिकन स्कूल, बॉम्बे स्कॉटिश स्कूल, मोठमोठ्या शाळा आमच्याकडे असोसिएट आहेत. पण डीएमसीच्या एकाही गरीब मुलाला इथे खेळून दिलं गेलेलं नाही. याची तुम्ही प्लीज नोंद घ्यावी. कारण की शासनाच्या मैदानात आपल्या शासनाच्या मुलांना जर खेळून दिलं जात नसेल, कारण की ते डीएमसी पैसा पण देऊ शकत नव्हते, त्यातून पण आम्ही पैसे जमा करून त्यांचे पैसे भरले, पण त्या मुलांना तिकडे खेळून दिलं गेलं नाही. तर हे दुर्दैव आहे. आता हे सगळ्या कंप्लेंट्स विथ एव्हिडन्स जेव्हा मी डेप्युटी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्सला दिल्या, डेप्युटी डायरेक्टरनी त्याचा एक अहवाल बनवला. तो मी तुम्हाला व्हॉट्सअप करेन कारण की प्रिंट झालेली नाही. त्या अहवालात ते म्हणतात की गौरव शर्माच्या कंप्लेंट्सच्या आधारावरती हे कळतंय की जूड रॉड्रिग्स आणि मुंबई स्कूल असोसिएशनची जी लोक आहेत त्यांनी इथे खूप मोठा गैरकारभार चालू ठेवला आहे. तरी आणि ते कोणाला लिहित आहेत? डेप्युटी डायरेक्टर, चीफ सेक्रेटरी ऑफ स्पोर्ट्सला लिहित आहेत, म्हणजे रणजित सिंग देओल. तर तुम्ही ह्यांच्यावरती फौजदारी गुन्हा आम्ही कसा दाखल करावा किंवा कसा ते आम्हाला याचं मार्गदर्शन द्या. तर गेले 5 वर्ष ते मार्गदर्शनच मागत आहेत, कुठलीच एफआयआर नाही. आणि ही डिलेइंग टेक्निक्स आहेत जेणेकरून ते तिकडे काबीज राहतील. एकतर त्या डेप्युटी डायरेक्टरलाच पूर्ण पावर आहे की त्यांना हकलून काढा कारण की त्यांची लीज संपली आहे. दुसरं, तुमच्या शुद्धीपत्रक प्रमाणे एकही गोष्ट त्यांनी केलेली नाही. आणि शासनाच्या मैदानात एक शुद्धीपत्रक निघतं, त्याला रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, त्यातला एकही रूल्स त्यांनी फॉलो केलेला नाही नीट. ते तुमच्याकडे पुराव्यांमध्ये मी दिलेलं आहे. त्याच मैदानात आता मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन, त्याला जो जीबीपीआयसी नंबर वापरायचे ते बॉम्बे हायस्कूल एथलेटिक असोसिएशनचा वापरायचे. हे होत असताना त्या लोकांनी एक तिकडे त्यांचं वाणिज्य प्रक्रिया सुरू ठेवलेली. म्हणजे एक बिझनेस त्यांचा चालू होता. त्यांच्याकडे 2 गुमास्ते लायसन्स होते. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही म्हणताय की आम्ही धर्मांधीची संस्था आहोत, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही गुमास्ते लायसन्स घेऊन प्रोप्रायटरशिप मध्ये बिझनेसेस करतात. तर 2 व्यक्ती आम्हाला सापडले. 2 गुमास्ते मी शोधून काढले. त्या 2 गुमास्त्यांचं नाव होतं एक सेबॅस्टियन फर्नांडिस अँड कंपनी. तो आता तिथला फुटबॉल सेक्रेटरी पण आहे. आणि दुसरा लायसन्स होता JS मुले अँड कंपनी. आणि मुंबई स्कूल स्पोर्ट्स मैदानावर रजिस्टर्ड. जेव्हा डेप्युटी डायरेक्टरला ही गोष्ट कळाली ते त्यांनी शुद्धीपत्रक मध्ये बघितलं हे अलाउड आहे का, ते अलाउड नाही. तर त्यांच्यावर कारवाई झाली. म्हणजे एकच कारवाई अजूनपर्यंत झाली आहे आमच्या केसमध्ये की बीएमसीने त्यांचे गुमास्ते रद्द केले, पण त्यांच्यावर अशी कुठली स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली नाही. आमच्या मैदानात एका वर्षात मोर दॅन 70,000 मुलं खेळतात. तिकडे इंजरीज पण खूप होतात आणि त्या इंजरीज कधी कधी मोठ्याही असतात छोट्याही असतात. तर मागे एकदा रेझोल्युशन पास केलेलं 2016 साली की आपण एक ॲम्ब्युलन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर त्या रेझोल्युशन मध्ये 10 लाख रुपये कमिटी मेंबर्सनी पास केले. ॲम्ब्युलन्सच्या नावाखाली नवीन बोलेरो जीप विकत घेतली, ड्रायव्हर ठेवला कामावर, त्याचा पगार पण मुंबई स्कूल स्पोर्ट्स देतोय. पण दुर्दैव असा आहे की ते बोलेरो जी जीप आहे तो जूड रॉड्रिग्स स्वतःच्या पर्सनल वापरासाठी वापर करतोय. म्हणजे आमच्या मैदानात अजून एक ॲम्ब्युलन्स पण नाही. आणि एवढं हायटेक मैदान म्हणजे खूप मोठं नाव आहे, 126 वर्ष जुनं. We don't have an ambulance in any emergency situation if anything goes wrong with the children who are participating. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन ही तर एकदम जग जाहीर न्यूज होती. हे तुम्हाला माहिती जरी असेल तुम्ही गुगलवरती बघू शकता. मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन received 7 crore from Madam Neeta Ambani for the development of ground facilities and infrastructure of Mumbai School Sports Association.
but unfortunately further funding stopped because the association did not show the account of 7 crore rupees received from Nidana. मिटेच एक खूप चांगला आर्टिकल आलेलं, फ्रंट पेज होता, तिकडे मॅडमचा फोटो होता. त्या बोलल्या की तुम्ही आम्ही पैसे कशासाठी दिलेले तुम्हाला, आणि आम्हालाही माहिती आजही तुम्ही मैदान बघा 7 करोड रुपये दिले, तिथं घशातच गेले त्यांच्या. तिथल्या मातीतली माती पण त्यांनी विकून खाल्ली आहे. तिकडे मुलींसाठी टॉयलेट नाही आहेत प्रॉपर. आता जबरदस्ती त्या लोकांनी 2 टॉयलेट काढले, पण ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर होणं गरजेचं होतं रुपये 7 करोड भेटल्यानंतर त्यातला 70,000 पण नीट खर्च नाही केला. ते 7 करोड डायरेक्ट त्यांच्या घशात आहेत कमिटी मेंबर्सच्या. हे खूप मोठा पॉईंट आहे, कारण की असे जे पैसे घेतले गेलेत ते फक्त त्यांच्या पर्सनल अकाउंटला जमा होतात, नंतर त्या मनी ट्रेल मध्ये सापडणार. नंतर सगळं त्या जूड रॉड्रिग्स कडे चाललंय आणि 2-3 कमिटी मेंबर्स कडे ते पैसे चालले. काही वर्षापूर्वी अच्छा हे पण शुद्धीपत्रक शासनाचे त्याप्रमाणे हे अलाउड नाहीये. इन्स्पेक्शन रिपोर्ट जी तुम्हाला दिली आहे त्यात तुम्हाला सापडेल की इन्स्पेक्टरने जेव्हा जूड रॉड्रिग्सला विचारलं की तुम्हाला कुठे डोनेशन भेटतो का, ग्रांट भेटतो का, तो बोला नाही. तर नीता मॅडमचं डायरेक्टच आपल्याला सापडलं की 7 करोड आलेले तेव्हा. एस्मेरो फिग्रेडो ही व्यक्ती आता वय वर्ष 80 असेल, पण तो गेले 40 वर्ष तिकडे आहे आणि तो मास्टर माइंड आहे. आणि त्याचा बॉस आहे प्रिस्ट जूड रॉड्रिग्स. हे दोघे स्कॅमस्टर्स आहेत. या लोकांनी सगळ्या प्लॅनिंग पैशाचे केलेले आहेत, मनी ट्रेल्सचे केलेले आहेत आणि सगळा पैसा रूट केलाय वेगवेगळ्या ठिकाणी. आपण त्याला पकडू शकत, आता पकडणं गरजेचं आहे, पण आपण त्याला पकडू शकलो नाही तर मला वाटतं की जूड रॉड्रिग्स हा देश सोडून पण फरार होऊ शकतो. हा तेवढा मोठा गुन्हा आहे. दरवर्षी 2 करोड रुपये कॅश मध्ये जमा होतात आमच्या मैदानात. ते गेले 40 वर्ष ते लोक तिकडे आहेत आणि आजपर्यंत कोणीच त्यांना पकडलेलं नाहीये. 10, 12, 15 बँक अकाउंट, 5 FDs कोण विचारतच नाहीये. एका पॅन कार्ड वरती एवढे बँक अकाउंट ओपन होऊ शकतात, तर मला पण सांगावं कोणी, आपण पण बँक अकाउंट ओपन करू शकतो. मी EOW ला पत्र लिहिले. EOW ने 4 वेळा धर्मादायला इन्स्ट्रक्शन मागितले. ते पण एक पत्र जोडलेलं आहे. EOW धर्मादायला विचारतोय की बाबा हे असं घडलंय, डू यू वॉन्ट अस टू टेक एनी ऍक्शन्स, आम्हाला कळव. पण नंतर जेव्हा प्रिस्ट जूड रॉड्रिग्सला हे कळलं की धर्मादायमध्ये मी विषय टाळू शकतो, कारण की धर्मादाय ही भारतातली सगळ्यात स्लो यंत्रणा. चॅरिटी कमिशन ऑफिस इज very, I think I would not say it is a corrupt organization that way, but anything that has been delayed, I think it is in the part of corruption. आणि हे मी स्ट्रॉंगली बोलणं मला काय चुकीचं वाटत नाही, कारण की 1-1 वर्ष रिपोर्ट रेडी आहे. म्हणजे मानेपर्यंत पोहोचलोय आम्ही. तो धर्मादायचा जज स्वतः म्हणतोय की हे फ्रॉडुलंट ऍक्ट आहे, फ्रॉड पद्धतीने काम करताय, संस्था रजिस्टर नाहीये, बँक अकाउंट्स आहेत, FDIs आहेत. तर जर त्याच्यावरती FIR होत नसेल आणि करत नसतील तर हा एका प्रकारचा करप्शनच आहे, हे मी जाहीर पद्धतीने सांगू इच्छितो. कॅस्ट्रॉल कंपनी बरोबर एस्मेरो फिग्रेडोने गपचूप जाऊन 50 लाख रुपये घेतलेले खूप वर्ष आधी. हे उठसूट म्हणजे ताजमहल विकू शकतो काय, विकू शकतो. हा एस्मेरो फिग्रेडो आणि जूड रॉड्रिग्स काही विकू शकतो. ते मैदान या लोकांनी 20 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती कॅस्ट्रॉल कंपनीला 50 लाखाला घाण ठेवलं. ते पण शुद्धीपत्र मध्ये आहे शासनाच्या की तुम्ही मैदानात कुठलाही एग्रीमेंट करू शकत नाही. यू कॅनॉट मेक एनी थर्ड पार्टी एग्रीमेंट विथ एनीबडी अँड एनी स्पॉन्सरशिप यू वॉन्ट टू टेक. कुठलाही तुम्हाला फंड घ्यायचा असेल, ग्रांट घ्यायचा असेल, आमची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यातून पण सरकारला काहीतरी मिळालं पाहिजे. तसंच ती यंत्रणा आहे. पण हे लोक काय करतात, सूट एग्रीमेंट बनवतायत. ते थोड्या दिवसांनी मैदान विकू पण शकले असतील, विकतील पण अजून 4 लोकांना विकलं असेल तर माहिती नसतं. जेवढे पेपर मला सापडले त्या पेपरच्या आधारावर तुम्हाला सांगतो की 2000 करोडची प्रॉपर्टी आहे. त्या फालतू 6 लोकांच्या कब्ज्यावरती आहे. त्यांना तिकडनं काढणं गरजेचं आहे. लहान मुलांचं भविष्य खरोखर अंधारात आहे त्यांच्यामुळे. साली जेव्हा मी तिकडे प्रॅक्टिस करत होतो, मी पण स्पोर्ट्समनच आहे, तर आमचं मी पण गिरगावलाच राहिला जवळ. तर मला आढळलं एक लहान मुलगा मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनच्या टॉयलेटची साफसफाई करत होता. एक लहान मुलगा वय वर्ष 13 त्यांचा संडास साफ करत होता, झाडू मारत होता. बकायदा मी त्याचे व्हिडिओज काढले, फोटो काढले. मला ते राहवलं नाही, कारण की मुंबई स्कूल स्पोर्ट्स जर आपण म्हणतो की लहान मुलांची अपलिफ्टमेंटची संस्था आहे, डेव्हलपमेंटची संस्था आहे, पोरांना होलिस्टिकली जर आपल्याला डेव्हलप करायचं आणि तिकडे तुम्ही एवढं घाणेरडं उदाहरण देत असाल,
मुलाकडनं झाडू मारून घेत असाल, संडास साफ करून घेत असाल, तर हे इट वॉज दी डे फॉर मी टू जम्प इन, की अशा मानसिकतेतली लोक या ऑर्गनायझेशनवरती बॉडीवरती आहेत की ते का लहान मुलांकडनं संडास साफ करून घेत आहेत, टॉयलेट साफ करून घेत आहेत, झाडू मारून घेत आहेत, तर आता यांना बाहेर जाणं गरजेचं आहे. आता लढा तिकडनं सुरू झाला. तर मी मुंबई पोलिसांना तिकडे 100 ला फोन केले, त्या मुलाला रेस्क्यू केलं, कायदेशीर त्यांच्यावरती FIR झाली. मी पोलिसांना म्हटलं की पूर्ण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवरती FIR झाली पाहिजे, पण त्या जूड रॉड्रिग्सनी परत स्मार्ट पद्धतीने त्या म्हाताऱ्या व्यक्तीवरती एजमेरो फिग्रेडेवरती तक्रार घेतली. एजमेरो अरेस्ट झाला, पण तो सिनियर सिटीजन होता म्हणून त्याला सोडला गेला, पण त्यांची तक्रार चालली. FIR मध्ये ते रजिस्टर्ड होते JJ ऍक्ट मध्ये. आता मी जेव्हा म्हणतो की संस्था रजिस्टर्ड नाही, तर त्याची पण रिपोर्ट मी तुम्हाला दिलेली आहेत एक. पण बघा एक किती इंटरेस्टिंग पार्ट आहे, म्हणजे हे गुंडगिरी, भाईगिरी, ते सगळं प्रकार जेव्हा बाहेर बघतो ते दिसतं. हे एका प्रकारची वेगळी गुंडगिरी. तुम्ही जी संस्था रजिस्टर नाही, आता मला जर कोणी विचारलं माझं नाव काय, गौरव शर्मा, मला काहीतरी दाखवावं लागेल ना, आधार कार्ड, पॅन कार्ड, तर मी दाखवलं. ह्यांना विचारलं तुम्ही कोण, ते म्हणतात मुंबई स्कूल स्पोर्ट्स, तर दाखवा. हे दाखवतात पॅन कार्ड, पण ह्यांना विचारलं कुठे रजिस्टर, तर बोलतात धर्मादेला. तर धर्मादेला जेव्हा आपण पूर्ण एवढी 6 वर्ष पेटिशन फाईल करून 41B ची रिपोर्ट आणली, त्यात ते पूर्णपणे सापडले की ही संस्था कुठेही नोंदणी करत नाही आणि ते फ्रॉडुलंट पद्धतीने आजपर्यंत फक्त पैसा गबन करत आहेत. ती रिपोर्ट शेवटपर्यंत परत येईल, तुमच्याकडे दिलेली आहे. पण इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की पॅन कार्ड काढला त्यानंतर ATG सर्टिफिकेट मिळतोय ना. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे धर्मादेला ट्रस्ट असणं गरजेचं असतं आणि त्याचे दरवर्षीचे ऑडिट रिपोर्ट, चेंज रिपोर्ट तिकडे सबमिट होणं गरजेचं असतं. त्या आधारे त्यांना ATG सर्टिफिकेट मिळतो. ह्यांच्याकडे गेले 20 वर्ष ATG सर्टिफिकेट आहे. आता तो बोगस आहे, त्याच्या नावावरती कसा पैसा उचलला जातोय त्याचा पण ट्रेल मी धर्मात आयुक्ताला दिला. So ATG certificate and PAN card which was obtained by Jude Rodriguez and his team is fraudulently obtained. So I really request the CIT department, CIT is income tax department, त्यांनी त्यांच्यावरती कारवाई घेणं गरजेचं आहे. पण आता कसं आहे की इन्कम टॅक्सला पण मी स्पष्ट विचारलं की साहेब तुमच्या कुठल्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी करून दिलं असेल तर कसं सापडणार, तुम्ही तुमचा आरोप घेणार नाही. तर ते बोलले आम्ही जास्तीत जास्त बंद करू. जसं गुमास्ता त्यांनी कॅन्सल केला, त्यांचा ATG पण कॅन्सल झाला आता. पण एक खूप सिरियस ऑफेन्स आहे. सेंट्रलचे कायदे आहेत ATG ला, आणि कोण पण कसाही बनवतो आणि उठसूट कसे पैसे घेतोय. त्याच्या मी लिफलेट पण दाखवेन, तर लोकांना लिफलेट वाटतो वी विल गिव्ह यू टॅक्स एक्झेम्पशन, वी हॅव गॉट ATG सर्टिफिकेट, एवढ्या जाहिराती करतो जूड रॉड्रिग्स. त्यानंतर एवढा सगळा लढा लढलो, अजून खूप काय बोलण्यासारखं खूप पेपर आहेत माझ्याकडे. पण ते कसं आहे की कन्फ्युजन नाही ठेवायचं म्हणून मी खूप क्रिस्पीच प्रयत्न करतोय की तुमची मदत मला याकरता लागेल की धर्मादे यंत्रणा जी आहे हिला जरा 14 पाया पण लागला पाहिजे. 3 पायावर चालू एक पंक्चर तिला हलतच नाही, ते धक्का मारा काही करा. ही रिपोर्ट तुम्हाला पाठवून दिली नाही आता बघा. ही रिपोर्ट मी कधी काढली, 27/4/2023. रिपोर्ट रेडी कधीपासून आहे, 1/12/2022. आता याच्या पेज नंबर 9 आणि 9 ला या ना प्लीज. जरा आपण प्लीज पेज नंबर 9 आताची रिपोर्ट तुम्हाला दिली बघा. बाकी तुम्ही सविस्तर नंतर वाचाच, पण पेज नंबर 9 मध्ये लिहिलंय, आफ्टर गोइंग थ्रू द इन्स्पेक्टर रिपोर्ट and the documents filed in the support of submission affidavits of the complainant and the office bearers, it is pertinent to point out that the office bearers of the said association, please understand this, office bearers of the said association म्हणजे Jude Rodriguez and his team have fraudulently misleaded the charity office, fraudulently misleaded the charity commissioner office by registering society by the name Bombay High School Athletic Association white number GBPSD 76/1961 on one side and refuse to take trust registration certificate later. म्हणजे या पॅरामध्ये काय सांगतात ते की सगळ्यात आधी जेव्हा बॉम्बे हायस्कूल एथलेटिक असोसिएशन बनलेली त्याचा त्या लोकांकडे ओरिजिनल सर्टिफिकेट पण नाहीये.
ते मी त्यांना झेरॉक्स कुठेतरी काढून दिले, त्याच्या बेसवरती ते आता कुठेतरी पडले, त्यांच्याकडे झेरॉक्स पण नव्हता. म्हणजे पहिली संस्था कुठली, बॉम्बे हायस्कूल, तिचा नंबर GBBSD 76/1961. आणि त्यांच्या नंतर काय होतं, 1950 धर्मादायचं गठन झालेलं भारतात, धर्मादाय आयुक्ताचं. ह्यांना F सेक्शन नंबर घेणं बंधनकारक होतं. ज्या ज्या संस्थांनी F सेक्शन नंबर घेतलेला नाहीये त्या सगळ्या डिरजिस्टर झालेल्या आहेत. तर ही एका पद्धतीने आपण डिरजिस्टर समजू, बॉम्बे हायस्कूल एथलेटिक असोसिएशन. पण नंतर काय म्हणते, सर्टिफिकेट लेटर, बट देन मेलाफाइडली स्टार्टेड युजिंग द नेम. आता मेलाफाइडलीचा शब्द तुम्हाला अर्थ कळाला असेल की किती किती सिरियस आहे, हिरियस आहे का प्रकारचं ते. They have started Melafiedly using name Mumbai School Sports Association without any legal order for the change of the same. त्यांच्याकडे मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन हे नाव वापरायची कुठेच लीगल ऑर्डर पण नाहीये, कारण की त्यांचं रजिस्ट्रेशनच झालेलं नाही. ते मेलाफाइडली यूज केले, म्हणजे चुकीच्या पद्धतीने, फ्रॉड पद्धतीने, फसवणूक करण्याच्या पद्धतीने, पैसे काढण्याच्या पद्धतीने, जेणेकरून कोण आम्हाला पकडूच शकत नाही त्या पद्धतीने त्या लोकांनी हा मुंबई स्कूलचं नाव स्वतःहून स्वघोषित बनवलं. आणि धर्मादाय क्लिअरली नाकारतोय, धर्मादाय याला ऍक्सेप्ट करत नाहीये. नंतर पॉइंट नंबर 8, इट इज ऑल्सो सिग्निफिकंट टू नोट that the association since long has been taking benefits and permissions for seeking immovable properties for sports from various government statutory bodies in the name of Mumbai School Sports Association. म्हणजे ह्याच्या तर धर्मादायला कुठलीही संस्था जेव्हा कुठली प्रॉपर्टी घेते, आपल्याला आपली प्रॉपर्टी तिकडे डिक्लेअर करणं आवश्यक असतं धर्मादायला. जर आपण डिक्लेअर करत नाही तर हे आपण एका प्रकारचा गुन्हा आहे. तर ह्या लोकांनी धर्मादायनी काय शोधून काढलं की हे या नावाने खूप प्रॉपर्ट्या पण घेत आहेत, ग्रांट्स पण घेत आहेत, डोनेशन्स पण घेत आहेत. हे तुम्ही पुढचं प्लीज नंतर नक्कीच वाचा. आता आपण पेज नंबर 11 ला बघूया. पेज नंबर 11 नंबर पॉइंट आहे तो. आफ्टर गोइंग थ्रू द अबाउट डॉक्युमेंट्स फाइल्ड ऑन रेकॉर्ड and the documents collected during the inquiry of the inspector and the affidavits of the concerned parties, it is observed that the said association, please, this is very important, it is observed that the said association has carried out their functioning without proper trust registration from this office. किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे असे एकदम बिंदास फिरतात, कोण थांबवत नव्हतं, कोण विचारत नव्हतं. चुकून कुठे गौरव शर्मा आज आला, 6 वर्ष लढला, ते पण धर्मादायकडे रिपोर्ट 2022 ची रेडी आहे, आज 2024 चालू आहे. मी दमलो बाबा, FIR घ्या. तो बिंदास बोलतो, क्या करेगा शर्मा मेरा, तो झूठ रोटेस बिंदास बोलतो. तो गुंड आहे, तो फक्त कॅस्केट घालतो, तो बाबा बनून फिरतो, लोकांना तो उल्लू बनवतो. आणि हे खूप लोकांना माहिती. मी काय कुठल्या जाती धर्माचा विषय करत नाहीये. आता मी हिंदू जातीतून येतो, माझ्याकडे पण हिंदू बंधू बाबा खूप फिरतात, ते पण जेलला जातात, मोठमोठी लोक जेलला गेली. आपण जेलला जाणं आवश्यक आहे आणि आपण त्याला जेलला पाठवणारच कुठल्याही परिस्थिती येणार नाही. तर हे एवढं इझिली त्यांनी सांगितलं की ऑब्झर्व दॅट द असोसिएशन हॅड कॅरीड आउट अदर देअर फंक्शनिंग विदाउट प्रॉपर ट्रस्ट रजिस्ट्रेशन फ्रॉम दिस ऑफिस अँड फर्दर चेंज द नेम ऑफ द सोसायटी विदाउट एनी लीगल ऑर्डर. इट लीड्स टू इन्फर दॅट द ऑफिस बेअरर्स आर ट्राइंग टू एस्केप द कंट्रोल ऑफ चॅरिटी ऑफिस under the guise that they are not registered under the Maharashtra Public Trust Act 1950, and on the other side by using the registration number of the society. So ह्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की ते एका दुसऱ्या ऑर्गनायझेशनचा लायसन्स नंबर या ऑर्गनायझेशनला वापरत होते. आज मला सरकारला पण म्हणायचं आहे की महाराष्ट्र सरकारला हे कळालं पाहिजे की तुमच्याकडे एवढं मोठं मैदान, भलं मोठं मैदान, तिथे एवढी मोठमोठी प्रतिष्ठित लोक घेऊन गेली, वाढली, सचिन तेंडुलकर सारखे लोक आपल्याकडे घेऊन वाढले, त्याच मैदानात वाढले. तुमच्याकडे त्यांना मी म्हटलं की तुमच्याकडे हा जो जूट रॉटी पत्रव्यवहार पण तो करत आहे तो पण बोगस आहे, उद्या तुम्ही पण फसाल, तुम्ही यांना परमिशन कसे देतात. तर सुदैवाने त्यांना अक्कल आली आणि ते गेले 3 वर्ष थांबलेत. हे खोट्या पद्धतीने लीज वाढवून मागत होते, ती लीज आपण थांबवू शकले कारण की त्यांना सांगितलं की तुमच्या लीजचा जो फॉर्म्युला आहे, पॉलिसी आहे, ती काय आहे. लीजची पॉलिसी काय म्हणते की कुठली संस्था जी रजिस्टर आहे त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर मुंबई स्कूल असोसिएशनला सर्टिफिकेटच नाही रजिस्ट्रेशन. त्यांना कळालंय, धर्मादाय आयुक्ताला पण कळालंय,
डेप्युटी डायरेक्टरला पण कळालंय, चीफ सेक्रेटरी रणजित देवलला पण कळालंय, संजय बनसोडे स्पोर्ट्स कमिशनरला पण ते कळालंय, याच्या आधी गिरीश महाजनला कळालं होतं, तावडेजींना कळालं होतं याच्या आधी. माझा प्रवास सगळ्यांबरोबर खूप सुंदर राहिला. मी कुठेच मागे हटलो नाही, कारण की माझा विषय स्पोर्ट्स आहे आणि मी स्वतः मुळात स्पोर्ट्सने येतो. मला लहान मुलांचं भविष्य तिकडे अंधारात जाऊन द्यायचं नाही म्हणून तो लढा पण लढत आहोत. आणि यात मला कितींदा त्या लोकांनी असाही त्रास दिला की खूप राजकीय लोकांकडनं बोलवणं झालं. त्यांनी मला कुठपर्यंत बाईकुंड कंपनीपर्यंत बोलून घेतलं, मला पैशाची सेटलमेंटसाठी बसवलं. पण आपण आज पण तो लढा आपला चालूच ठेवलाय. आपल्यापैकी जास्ती खूप लोक मला आताची ओळखता येईल की कुठल्या काय कसा व्यक्ती मी आहे मुळात. आणि मला असं वाटतं की आज माझा हा लहान मुलगा मी प्रेस कॉन्फरन्सला का बसवला की ह्याच्यासारखीच मुलं तिकडे खेळणार आहेत. आपण लहान असताना आपल्याबरोबर तर ऑलरेडी खूप राजकारण व्हायची. आज जर एवढा करोडो रुपये तुम्हाला मिळत आहे, त्या मैदानाची माती विकून खाल्ली हे पण आपल्याकडे आरोप आहेत. आणि धर्मादाय डेप्युटी डायरेक्टर ते पण पत्र पाठवलंय. ही सोल्ड द एंटायर लैंड का मिट्टी ऑल्सो टू अ डेवलपर और वहां पर उसने रैबिट ला के डाला था. उस मैदान में देयर इज रैबिट, बिल्डिंग का होगा ना मलबा, वो डाला हुआ है. तो आज फुटबॉल जब खेला जाता है तो बच्चों को इंजरी उस कारण से ज्यादा हो रही है. तो ऐसे व्यक्ति को हम क्यों बचा रहे हैं? मैं मुंबई पुलिस को पूछ रहा हूँ, आप क्यों बचा रहे हो? मैं धर्मादेव को पूछ रहा हूँ, क्यों बचा रहे हो? चीफ सेक्रेटरी को पूछा, डेप्यूटी डायरेक्टर को पूछा, आप लोग इसको क्यों बचा रहे हो? तो उनका क्या बोलना होता है कि ये एक फादर है, ये चर्च में प्रे करता है, अच्छा आदमी. मतलब आप समझो, मेरे को भी फिर ऐसा कोई भगवा हुआ पहन के काम करना पड़ेगा और लूटपाट चालू करना पड़ेगा तो मुझे कोई पकड़ नहीं सकता. मैं भी बाबा बन के घूमना चाहिए. मतलब इतना नॉनसेंस है. एक आदमी पिछले 6 वर्षों से आपको समझा रहा है कि वो चोर चोरी करता जा रहा है और आप उसको पकड़ ही नहीं पा रहे हो. आप ही रिपोर्ट बना रहे हो. आप अपने वरिष्ठों को पूछ रहे हो कि ये गलत तो दिख रहा है, इस पे एफआईआर कौन सी धाराओं में हम दाखिल करें. डेप्यूटी डायरेक्टर अपने चीफ सेक्रेटरी को पूछ रहे हैं. चीफ सेक्रेटरी का मतलब ही इज एन आईएएस ऑफिसर. रणजीत सिंह देओल इज एन आईएएस ऑफिसर. What a caliber man he is, but he is not putting his brains here. I don't know where he is putting his brains. आज अगर हमारे यहाँ 70,000 बच्चे, जब मैं बोलता हूँ तो 70,000 परिवार हुए. उन बच्चों में से कुछ बच्चे ही आगे जाते हैं, कुछ ओलंपिक जाते हैं, कुछ नेशनल जाते हैं, कुछ बड़े बड़े गेम्स खेलते हैं. 19 से 21 स्पोर्ट्स हम लोग वहाँ पर खिला रहे हैं. लेकिन अगर उनको इंफ्रास्ट्रक्चर नहीं दे रहे, आपको ये समझना होगा. जब हम इलेक्शन कर रहे थे, हम लोगों ने हमारे मैनिफेस्टो में लिखा था कि मेरा हर बच्चे का इंश्योरेंस फ्री रहेगा. वहाँ किसी बच्चे कोई बच्चे इंश्योर्ड नहीं है. और नीता अंबानी मैडम ने 7 करोड़ क्यों दिया था? आप वहां पर ग्राउंड ठीक करो, बच्चियों के लिए एकदम अलग डेडिकेटेड टॉयलेट्स बनाओ, बच्चों के लिए अलग टॉयलेट्स बनाओ. वहां पर ऐसे भी कांड हुए थे, लड़कियों को अनसेफ फील होता था क्योंकि वहां पर दरवाजे खुले रहते थे, वहां पर कुंडी लगती नहीं थी. तो ये बहुत गलत चीजें हैं जो स्पोर्ट्स की दुनिया में है. और ऐसे गलत लोग अगर हम स्पोर्ट्स में रखेंगे तो मुझे लगता है कि हम सब लोग भी उसके अंदर रिस्पॉन्सिबल हैं. मैं तो यहाँ तक पहुंच गया, 6 साल से यहाँ तक लड़ाई यहाँ पर लेके आ गया. अब धर्मादाय आयोग इसके ऊपर एक ही उसको डायरेक्शन देना है. पुलिस भी धर्मादाय को पूछ रही है, ईओडब्ल्यू धर्मादाय को पूछ रहा है, सब लोग धर्मादाय को पूछ रहे हैं. धर्मादाय की रिपोर्ट बोल रही है कि ये फ्रॉड है. अब आगे तो कुछ करो. अरेस्ट कौन करेगा? राइट. तो ये ऐसी परिस्थिति आ चुकी है कि 1, 3, 4, 5 लोग, जीरो कैपेसिटी लोग हैं. वो लोग जीरो कैपेसिटी. मतलब आप मानो उसमें जो सेबेस्टियन फर्नांडिस है वो हाफ पैंट पहन के एल्फिस्टन पे जाके ना वो रेंट कलेक्ट करता है. वो वहां पर रेंट कलेक्टर है और यहाँ पर आके बोलता है वो फुटबॉल सेक्रेटरी और लोगों को डराता है. वहां उसको हालत खराब होती है. एल्फिस्टन पे जब मैं उसको देखा, एस्मेरो फिगरेडो 80 साल का 85 साल का आदमी है. नहीं, मेरे को पैसा कमाने का, पैसा ही कमा रहा है यहाँ पर उल्लू बना बना के. आप भारी नहीं जा रहे हो. जो मोंटेरो ये रेलवे में जॉब करने वाला आदमी था, रेलवे में भी जॉब कर रहा है और यहाँ पर भी पोस्ट पे. मैंने उसकी नौकरी को तकलीफ नहीं दी, बाकी मैं उसकी नौकरी को भी तकलीफ दे सकता था कि आप रेलवे में एक अच्छे पद पे हो. When you are working with central government, central railway, you are getting paid for the job you are doing with central railways. How can you take monetary benefits or how can you hold a position in other organization? So Biden was, yeah. That is an honorary post he is holding. He is not paid for that. Right. So I have got few documents where it says and it shows these people get money also. Can you open the floor for the media to ask questions for you? Yeah. So 2-3 minutes. Let me. Okay. Now I should open it. Thank you, Joe, for reminding me. So मैंने मराठी में कोशिश की कंप्लीट करने की और बहुत ज़्यादा डिटेल्स भी हैं. आप पर्सनली भी मुझसे ले सकते हो. वी कैन ओपन द क्वेश्चन आंसर सेशन. सालों से आपको 6 सालों से आप बता रहे हैं आपके ऊपर अन्याय हो रहा है, इस तरह से कांड चल रहे हैं. आपने कोई बड़ा एक्शन नहीं लिया महाराष्ट्र गवर्नमेंट से?
वो मुख्यमंत्री या गृह मंत्री से ऐसे कोई निवेदन किया है? मैंने जो निवेदन किया है उसकी कॉपी आपको दिखा देता हूँ तो आपको पता रहेगी। आपने वो लिए सर? पेज नंबर, ये जो है, ये जो जितने भी धब्बे मारे हैं बहुत कलरफुल धब्बे और बड़े बड़े, चीफ मिनिस्टर ऑफिस से लेके सबके धब्बे हैं इसमें, और सबके पास रिपीटेडली बार बार जा जाके सिर्फ एक ही चीज पता चली कि तुम्हारा विषय धर्मादय का है, धर्मादय के पास जाओ। तो मैंने सबसे करस्पॉन्डेंसेस किया है, इसमें किसी को भी मैंने पीछे नहीं रखा। ये होने के बाद भी आप पीछे अगर देखोगे पूरी डिटेल दी हुई है, कमिश्नर ऑफ पुलिस से लेके सीएम से लेके स्पोर्ट्स मिनिस्टर से लेके सब लोग हैं इसके अंदर। तो वो कॉपी है आपके पास, प्लीज। यस, Yeah, this is Nita Ambani was supposed to give 7 crores to MSSA. She gave how much to them and why she stopped giving to them? Yeah, as per her claim, what we have got to know, because the money that Mumbai School Sports received in amount total was 7 crore. But then Jude Rodriguez says, if we have not received 1 year ka amount, that was 1 crore 50 lakhs. But then I have a claim, because Nita Ambani's transaction was done by India Wins Private Limited. Reliance didn't give them money. There was a media partner in between also. The money went to India Wins Sports first, and then from them it went to Jude Rodriguez and team, in which Nita Ambani clearly says in midday, you can find it anywhere. उन्होंने बताया इसमें, उन्होंने ये बताया Mumbai Indians says the association has not shown accounts of rupees 7 crore pumped in, and Father Jude Rodriguez says the funding is stopped midway. After receiving 7 crore, what funding has stopped midway? इतना ही कॉन्ट्रैक्ट था वो 5 साल का. But why did they stop why did they stop funding them? Sure. So the reason they stopped Mumbai Indians is because the money was given to them schedule wise. Every year 1 crore 50 lakh rupees were given. Now when they gave 1 crore 50 lakhs, they were supposed to make the stands, they were supposed to make the ground, they were supposed to make the nets, the tennis ground and basketball court. In the second phase, they were supposed to reconstruct the entire building of the office where we have Mumbai School Sports. Now in the third part, they were supposed to develop another playing area on the right side, which I know. But whenever India wins, whenever Mumbai Indians ask them कि आज इस बार पैसा आपको मिल गया 1.5 करोड़, आपने कुछ किया क्यों नहीं? तो जूड रॉड्रिग्स बोलता था कि हमारा काम चालू है, आपको दिख नहीं रहा है, हमारा काम चालू है, आपको दिख नहीं रहा है. Finally, the fourth year, Jude Rodriguez says, I will give you what Jude Rodriguez says. I have not taken the money home. We have developed that basketball court. A basketball court, you very well know how much it takes to make. 7 crore rupees उतना बनाने को नहीं लगता है. आज भी आप लोग अगर वहां जाओगे ना तो 70 करोड़ का 10% भी नहीं लगा, 2% भी नहीं लगा उस मैदान में. तो ये मुंबई नीता अंबानी मैडम बहुत परेशान हुई, वो बहुत दुखी हुई कि ये बच्चों का विषय था, बच्चों के डेवलपमेंट के लिए 7 करोड़ रुपए दिए थे और मानो इस चीज को वो हमको हर साल 1.5 करोड़ रुपए देने वाली थी. Just because they did not give their transparency, they did not give their accounts properly to Mumbai Indians, Nita Ambani madam had to stop this, and she bluntly said it. The association has not given us the accounts. Yeah, that's the reason why she stopped. So this is the reason, and it is, it was already published. What about the Bolero, the ambulance part? Who gave them the money to buy ambulance and why Bolero was poor? Bolero, I will show you the RC copy. Because Jude Rodriguez wanted a car for himself, but he could not buy that way, so he came up with a resolution with his own team. Now, how do these people work? They have their own team of 6 people. They come, decide, delegate, and do it. अच्छा, कोई भी आवाज उठाएगा ना उनके पास, कोई भी टीचर ने अगर आवाज उठाई, वो उसके प्रिंसिपल को बोल के जॉब में से निकाल देता था. Imagine
जो टीचर कोचेस बच्चों के लिए इतना अच्छा भविष्य बनाते हैं मैदान पर, जब वो कुछ आवाज उठाते हैं तो जूड रॉड्रिग का सिंपल टेक्निक है, सीधा फोन करेगा, उनको जॉब से निकलवा देता था। इनफैक्ट थोड़ी दो इंफॉर्मेशन आपको देना मैं भूल गया, 23 इयर्स वहां पर एक 4 लोग अपनी दिल और जान से मेहनत कर रहे हैं। वहां का जो स्टाफ है उसमें एक का नाम है जयेश परमार, दूसरा है एंथनी डिसूजा, तीसरा है दत्ता एंड चौथा है ग्राउंड्समैन राकेश गौड़। ये 4 लोग, इनकी सैलरी आप इमेजिन नहीं कर सकते। ये 23 साल से वहां जॉब कर रहे हैं। चारों में से सिर्फ एंथनी डिसूजा की शादी नहीं हुई है, बाकी 3 की हो गई है, तीनों को बच्चे हैं। इन लोगों की सैलरी शुरू करी इसने 7,000 रुपए देके, 7.5 हुई, 8 हुई, आज भी 9,000 के ऊपर ये लोग कोई नहीं है। उसमें से एंथनी को 5,000 रुपए दे रहा है। ये प्रीस्ट जूड रॉड्रिग एंथनी को सिर्फ 5,000 रुपया देता है। या तो ये इसलिए देता है क्योंकि एंथनी ने अपनी हक की आवाज उठाई, वो लोग कोर्ट में गए। आप मानो वो गरीब लोग जिनकी सैलरी इतनी कम थी, उन्होंने हाई कोर्ट में से ऑर्डर लेके आए 5th पे कमीशन। जो इमेजिन दे गॉट एन ऑर्डर फ्रॉम हाई कोर्ट फॉर 5th पे कमीशन, उनको आज 25,000 रुपया मिलना चाहिए था। ये ढोंगी बाबा इनके ऑर्डर के अगेंस्ट पे सुप्रीम कोर्ट गया। ये 4 स्टाफ जो इतने सारे बच्चों को सर्व कर रहे हैं, सेवा कर रहे हैं, वो उनको आज भी 7,000 8,000 रुपए मिल रहा है। टेक्निकली स्पीकिंग 25,000 रुपए का ऑर्डर है उनके पास। आई कुड नॉट गेट दैट ऑर्डर क्योंकि मैं उनसे ले नहीं पाया सर। वो 7 करोड़ रुपए दिला अंबानी दिया ना 7 करोड़ नीता अंबानी। तर काय पुढे फायनल सविस्तर काय असं आहे की मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन या मैदानाच्या डेव्हलपमेंटसाठी, त्या ग्राउंडच्या डेव्हलपमेंटसाठी, मुलींसाठी टॉयलेट चेंजिंग रूम, मुलांसाठी टॉयलेट चेंजिंग रूम, पाणीची व्यवस्था, आरोची व्यवस्था, त्या इन्फ्रास्ट्रक्चरची बांधणी करणं, पुनर्बांधणी करणं, या सगळ्यासाठी मॅडमनी दरवर्षी स्लॅब मध्ये 1.5 करोड देण्याचं ठरवलेलं. तसा तो त्यांचा ठराव पास झालेला. ठरावाप्रमाणे त्यांनी पैसे देणंही सुरू केलं. दरवर्षी 1.5 करोड. दिली की आतापर्यंत नीता अंबानी मॅडम स्वतः बोलते की आम्ही 7 करोड रुपये जूड रॉड्रिग्सला दिले 2016 पर्यंत. 12 पासून सुरू झालेलं तर 16-17 पर्यंत हे संपलं यांचं. 17 पर्यंत संपलं. 17चं आर्टिकल आहे. हा वरती जूड रॉड्रिग्स आहे. हा अजून बोलतो की मी हिच्यावरती केस करेन. त्यांनी केली नाही, त्यांनी केली असती त्याला कळालं असतं काय बोलतोय. ह्याच्यामध्ये लिहिलं त्यांनी की बिकॉज मुंबई इंडियन्स इज नॉट गिव्हिंग अस मनी वी विल फाइल अ केस अगेंस्ट देम. He has any capacity to file a case against Nita Ambani, ma'am? He has no brains. तो इसने पैसे घेतले 7 करोड, पण त्या 7 करोडचं तुम्ही कधी जाऊन तिकडे बघा. 1 रुपये 7 करोडचं कामच, 7 करोड इम्पॉसिबल कामच नाही केलं. तर त्या स्टाफची एक तुम्हाला माहिती दिली. आणि अजून एक माहिती मला तुम्हाला द्यायची होती जी माझ्या पर्व्ह्यूमध्ये नाहीये पण देणं गरजेचं आहे की ह्याच्या जूड रॉड्रिग्स आणि पूर्ण मुंबई स्कूलच्या अगेन्स्ट हायकोर्टात पिटिशन फाईल झालं. इफ यू पीपल व्हेरी वेल नो, तिकडे स्टँड्स होते बसायला, फुटबॉल मैदान मॅच चालू असतील तर तिकडे तो स्टँड्स त्यांनी तोडले, त्यांनी तिथला स्ट्रक्चर डिमॉलिश केला. तर आज त्या हायकोर्टच्या पिटिशन मध्ये, ती माझ्याकडे पीडीएफ मध्ये आहे, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच पाठवेन, त्याला नक्कीच चेंज होणार आहे. हिस्टॉरिकल मॉन्युमेंट ऍक्ट, हिस्टॉरिकल प्लेसेस ऍक्ट मध्ये जूड रॉड्रिग्स आणि पूर्ण टीम हायकोर्टाच्या पिटिशन मध्ये आता अडकलेली आहे. कारण की त्यांनी कोणाची परवानगी न घेता खोटी आयओडी बनवली. तो इकडे तो आर्किटेक्ट आहे मिस्टर पाटिल, त्यांचं वय 80 है. ही इज एक्सपर्ट इन गेटिंग आईओडी इन सीसी. वो भी गलत तरीके से आईओडी सीसी लेके आए, उन्होंने कोई परमिशन नहीं लिया. तो जिस बंदे ने ये काम किया है, हाईकोर्ट में पिटिशन डाला है, इस नेम इज इस्लाम खान. और अराउंड 24 लोगों को पार्टी बनाया है, इंक्लूडिंग चीफ मिनिस्टर, कलेक्टर, डीएमसी, माड़ा और व्हाटएवर. उसमें ये लोग फंसे हैं कि इन्होंने सबसे पहला उसका बेस ये है कि मुंबई स्कूल स्पोर्ट्स ये बॉडी रजिस्टर नहीं, तो इसको आईआईटीसीसी कैसे दिया? हु गेव द परमिशन टू डिमोलिश दिस एंटायर स्टैंड? तो यहाँ वो हाईकोर्ट में भी फंसने वाले, यहाँ से तो फंस ही चुके हैं, वहां भी वो फंसेंगे ही. तो ये आपको एडेड इन्फॉर्मेशन था कि हाईकोर्ट में बहुत बड़ा विषय लिया गया है. उसकी हियरिंग अभी जून में है इनकी, अब बोर्ड पे आ रहा है वो भी मैटर. क्या नेक्स्ट क्वेश्चन? That child labor, that boy you said who was working and cleaning, MSSA is saying that you have only planted him over there.
See, there is a FIR copy, there is a statement by the child and the parents. I don't even know his name. Correct. There was a thorough investigation done by the police, and there was a lady officer, and he can say anything. Yes. Till yesterday, he called up my journalist friends and told them that I am demanding money from him. And he can say anything, right? I can give you names where he came with me. He called me there. Last amount he was planning to give me was 70 lakh rupees. Imagine. 70 लाख रुपया वो मुझे देने के लिए तैयार था. तो आप समझो ये घंटी वाला बाबा कितने लोगों को कितना पैसा दे चुका होगा जस्ट बचने के लिए. मैडम उसने शादी नहीं किया, ना उसका माँ बाप है, ना उसका भाई बहन है, उसको कोई नहीं, वो कभी भी फरार हो सकता है. तो ये हमको समझना होगा. जस्ट बिकॉज ही इज अ प्रीस्ट, ही इज ऑथेंटिक, ऐसा नहीं होता है. इस देश में बड़े से बड़े बाबा लोग जेल में बैठे हुए, उनके अगेंस्ट में जितने भी एविडेंसेस हैं वो सीधा जेल में गए. इसको बहुत बड़ी गलतफहमी हुई है कि ये कि मैं क्रिश्चियन फादर हूं तो मैं बच जाऊंगा. इसने पुलिस को बोल बोल के जोन 1, जोन 2, आजाद मैदान सब जगह कोशिश करी मुझ पे केस फिट करने की. लेकिन मैं अपना पीछे हटा, ना मैं पीछे कभी डरा. मैं आपको बोल रहा हूँ मुझ पे एक झूठी कार्रवाई भी की है लोगों ने. 2 जगह पे कहीं तो एनसी बना दिए. वो एक बेसिक प्रैक्टिस होता है ना, 2 एनसी कर लिया तो चैप्टर प्रोसीडिंग चालू करेंगे. तो कुछ तो इन्होंने 2 एनसी बना लिए मेरे नाम पे और वहां पहुंच गए भीख मांगने के लिए कि इस पे एफआईआर हो जाए. तो वो तो बहुत अच्छा बात था कि देयर वाज अ फैंटास्टिक पुलिस ऑफिसर संतोष वाड़के, ही वाज एन एसीपी. ही स्टूड बाय मी, ही सेड टू हिज सीनियर्स कि सर शर्मा मर्द आदमी है, वो इतना अच्छा काम कर रहा है, 1 लाख बच्चों को बचाने का भविष्य काम कर रहा है, उसके ऊपर मैं एफआईआर नहीं लूंगा और गलत काम नहीं करूंगा. मेरा ट्रैक रिकॉर्ड वैसा रहा है. अब मुझे नहीं पता वो लोग कितना पैसा खर्चा कर चुके होंगे मुझे फिट करने में, तो लेकिन मुझ पे कार्रवाई नहीं हुई. सिर्फ मुझ पे एक ऐसी कार्रवाई हुई जिसको 107 का नोटिस मुझे दिया गया. 6 महीने तक मुझे बोला गया कि आप वहां नहीं जा सकते, और अगर आप वहां गए तो एक बेल बॉन्ड होता है 15,000 रुपए का. वो तो मैंने वो फॉलो किया एज पर द कॉन्स्टिट्यूशन दैट आई एम सपोज्ड टू फॉलो. मैंने वहां पर उनको बिल्कुल तकलीफ नहीं दी. तो दैट्स इट. इसके बाद वो बहुत कोशिश की. मेरे एरिया के पॉलिटिशियन लोगों के नाम भी ले सकता हूँ मैं, जिनके पास मुझे बुलाया गया, बिठाया गया. मैंने उनको बोला तुम गरीब लोग हो, तुम पैसा ले लो उससे, लेकिन मैं मेरी लड़ाई से पीछे नहीं हटूंगा. क्योंकि ये विषय बहुत गंभीर है, इसके बारे में सोचना बहुत जरूरी है. नहीं तो क्या होगा, वो 70,000 बच्चे भी हम जैसे लोग ही बन जाएंगे. हम लोगों को ना ऐसा बना दिया गया कि दे आर मेकिंग अस एज वन ब्रेन हु इज अ फूल, और ये दीज पीपल आर वेरी स्मार्ट. ऐसा नहीं होना चाहिए. 70,000 बच्चों का भविष्य वहां पर है. होलिस्टिक डेवलपमेंट स्पोर्ट्स के द्वारा उनको होना चाहिए, इंफ्रास्ट्रक्चर ढंग का मिलना चाहिए, और ऐसे लोग वहां पर बिल्कुल नहीं होने चाहिए जो इतने हाईली करप्ट है. वो भी ऐसे पोजीशन के लोग जो स्पिरिचुअल लीडर्स टाइप हैं, जो अपने आप को प्रीस्ट बोलते हैं. यस सर. फादर का नाम क्या है? इसका नाम है प्रीस्ट जूल रॉड्रिग्स. अच्छा, since he is from the Christian community. आता माझी एक अपेक्षा काय तुम्हाला मी सांगतो मनापासून. कसं आहे की आता, आणि हा अशा टायमाला पण मी का करतोय, कारण की कसं आहे देशात इलेक्शन चालू आहे, मोठमोठे विषय आहेत. त्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना पण कळलं पाहिजे. तुम्ही फक्त मतांसाठी सगळ्यांकडे भिका मागता. आज तुम्ही पोरांसाठी काय केलं, बायकांसाठी काय केलं, पुरुषांसाठी काय केलं, युथसाठी काय केलं, सिनियर सिटीजनसाठी काय केलं, अपंगांसाठी काय केलं, हे खूप गंभीर विषय आहे. आज तो म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी बोलतोय का आंधळ्या माणसाला विटी स्टेशनला जायचं त्याच्यासाठी काहीच फॅसिलिटी नाही. फॉर अ ब्लाइंड पर्सन टू रीच सीएसटी स्टेशन, बिकॉज आय हॅव माय फ्रेंड हु इज ब्लाइंड, त्याला मला घेऊन जावं लागतं. ते ठीक आहे, तिकडे त्या लोकांनी ती लिपी त्यांची केली आहे. पॉइंट इज, आपल्याला सगळ्याला कचरा म्हणून जर हे सगळे समजत असतील तर आपल्याला त्यांना जाणून द्यावं लागेल की बॉस आमच्याकडे पण क्वालिटी आहे आणि आम्ही अजून पण कॉन्स्टिट्यूशनवरती विश्वास ठेवतोय. पण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. आय एम लाईक फायटिंग फॉर दिस प्रोजेक्ट लास्ट 6 years अँड दे आर ट्राइंग टू मेक मी मॅड. तुम्हाला माहिती नाही, प्रेशर टेक्निक असते. कुठला विषय लांबवा म्हणजे माणूस दमेल, लांबवा म्हणजे दमेल. तर माझं काय म्हणणं आहे की ते म्हातारे आहेत, ते काहीतरी टपकण आलं तर मी पण असाच विचार करतो, तू टपक मग मी तिकडे आज शिरतो. मी या जागेचा ताबा उद्या 24 तासात घेऊ शकतो. म्हणजे हे तुम्ही जाहीर जरी केलं तर मला खूपच बरं वाटेल. माझ्याकडे फुल कॅपॅसिटी आहे त्या जागेचा ताबा घ्यायची. पण तो जागेचा ताबा घेणं असं होऊन जाईल की सगळे आरोप माझ्यावरती लागतील. कुठले हे फ्रॉडचे. पहिला त्यांना जेलला टाकायचं आहे प्रॉपर पद्धतीने, त्यांच्याकडनं पूर्ण रिकव्हरी करायची आहे. आपण ती रिकव्हरी का करणं गरजेचं आहे. मोर दॅन 100 crore रुपीज कॅन कम इन.
इफ यू ऍक्च्युअली सी. पण कोणाला विश्वास बसत नाही. अजून खूप जर्नलिस्ट आहेत जे त्यांची खूप चांगले चांगले लेख लिहितात तिकडे, पण त्यांनाच कळत नाही अरे तुम्ही काय घेताय आणि तुम्ही काय लिहिताय आणि तो काय घेतोय आणि तो काय करतोय. ही एकदम दुर्दैवी परिस्थिती आहे. मी जेव्हा म्हणतो 70,000 मुलं, तर प्लीज 70,000 मुलं. मला घास गल्लीत बोलवलं गेलेलं धमकवायला. घास गल्ली तुम्हाला तुमच्या कोणाला माहितीये? भाई तिकडे गौरव शर्मा स्पायडरमॅन. येस सर. तर मी तिकडे गेलो आणि ती लोक कोणाच्या नावाने मला धमकवतात, तर डी कंपनीच्या नावाने धमकवतात. मी त्यांना म्हटलं मी गिरगावचा येडा पोरगा आहे, परत मला बोलवू नको, इथेच मारेल. तर मी तुम्हाला फक्त फ्रेंडली माझे अनुभव सांगतोय काय काय घडलं. पोलीस मला फोन करून धमकवतात जसं की ह्याच्या बाबाचा मी खाल्लाय, की काय त्या फादरला त्रास देतो. फादरला त्रास देतो. 70,000 मुलांचं भविष्य अंधारात झाला, तुम्ही एक FIR घेत नाही. मग मी चिडणार, मी बोलणार. संतोष वाळकेंनी काय मदत केली त्यावेळेस संतोष वाळकेंनी इन्व्हेस्टिगेशन थरोली केलं. ह्या लोकांनी तिकडे माझी पिटिशन टाकली की यांची हा अशाच्या पद्धतीने मला घाबरवतोय, मी त्यांना घाबरवतोय, तर यांच्यावरती FIR झाली पाहिजे. माझ्यावरती मरीन लाईन्सची NC त्यांनी दाखवली कुठली तरी, आणि एक आझादची NC दाखवली जी मला माहित पण नाही. आणि चॅप्टर प्रोसिडिंगला तुम्हाला माहिती ACP हा मॅजिस्ट्रेट असतो. तर त्यांनी पूर्ण फाईल माझी, संतोष वाळकेंनी पूर्ण फाईल माझी वाचून प्रॉपर त्यांना विषय माहिती होता की आम्ही त्यांच्यावरती कारवाई घेतली पाहिजे. गौरव पण वरिष्ठांचं प्रेशर आहे, ते होत नाही. आणि मला जाहीरपणे बोलायला काहीच वाईट वाटत नाही. संतोष साहेब खूप चांगले होते, त्यानंतर त्यांची ट्रान्सफर झाली. पण तरी मी तिकडे जाऊन तिकडे त्यांना असं वाटायचं की धांगडधिंगा करतोय. तर माझ्यावर एक छोटीशी कारवाई झाली 107ची की 6 महिने तिकडे जाऊन. कुठल्या पक्षामध्ये पण होता? मी सर्वप्रथम श्री रामदासजी आठवले साहेबांना होतो जेव्हा मी राष्ट्रीय सचिव होतो. मी तिकडे खूप चांगला कार्यकाल माझा अनुभव झाला, तिकडे खूप चांगली सेवा करू शकलो. पण त्यातून नंतर मला कळलं की थोडं अजून मला शिकावं लागेल. थोडा ब्रेक घेतला. नंतर मी भारतीय जनता पार्टीला प्रदेश सचिव राहिलो युवाला. मग मी 2019 त्यातून पण निवृत्त झालो. आता माझा मुलगा 4 वर्षाचा आहे, त्याला वेळ देणं गरजेचं होतं म्हणून मी पॉलिटिकली दुसरी जबाबदारी घेतली. आता परत विचार करेन. Last question for you. Since he's from the Christian community, have you approached the cardinal or somebody to say about what is he doing about it? I mean, what are they know what's happening, or you have told them what's happening? I could not find the copy. I can give it to you later. I wrote a proper letter to Cardinal Oswald Gracious. So they gave me an appointment with Dominic Savio. Savio told me we cannot do anything because we don't have more of priests who can go and pray in the church. So I told them, ये बहुत interesting है. Can you come again? You Yeah. said we don't have more. We don't have more priests. Nobody joining the priesthood. मैंने उनको ये बताया कि ये प्रीस्ट जो है ये चोर है, ये इस तरीके से चोरी की है. अभी मेरे लिए तो चोरी है वो. अभी वो नहीं मान रहे, लोग नहीं मान रहे, मैं उसके लिए कुछ नहीं कर सकता. उसने चोरी किया है, सरकार का पैसा चोरी किया है, पब्लिक का पैसा चोरी किया है, हमारे बच्चों का अधिकार चोरी किया है, सब प्रॉपर्टीज खुद के नाम पे रखे, तो वो चोरी है. तो अब वो डोमिनिक सावियो ने ये बोला, फादर डोमिनिक सावियो ने, कि हमारे पास चर्च में प्रेयर करने के लिए प्रीस्ट कम होते हैं, तो हम लोग ऐसे उन पे एक्शन नहीं ले सकते. बट देन एक बहुत इंटरेस्टिंग चीज मुझे तब पता चली कि कोई भी प्रीस्ट अदर देन प्रेयर दूसरा कुछ नहीं कर सकता. तो ये जूड रॉड्रिग्स अकेला ऐसा कैसा प्रीस्ट है कि वो बाहर आके चेयरमैन भी बन जाता है, फार्मर बन जाता है, डायरेक्टर बन जाता है, प्रॉपर्टीज खरीद लेता है. तो डोमिनिक सावियो ने इसके ऊपर बात करने से इनकार कर दिया मुझे. सो ओसवाल्ड ग्रेशियस एंड डोमिनिक सावियो दे नो दिस केस अबाउट जूड रॉड्रिग्स.